गाइस, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, आज मी ब्रेकफास्टला बनवते आहे हे मुरमुरे. तुम्ही विचार करत असताल काय बनवते ही. तर हे आहे मुरमुऱ्याचं चिवडा. जसं आपण पोहे बनवतो तसं हे मुरमुऱ्याचा नाश्ता बनवते मी. हॅलो. सो मुरमुऱ्याचा नाश्ता. आता हे भिजवलेत मी मुरमुरे. आता ह्याचं पाणी आपण असं काढून घ्यायचं, असं दाबून असं पाणी पूर्ण काढून घ्यायचं. दाखवते तुम्हाला, थांबा. सो गाईज, आता मी तेल ठेवलं इथे तापवायला. तेलामध्ये टाकायचे आपल्याला. तेल तापल्यावर तेलामध्ये टाकायची मोहरी. तेल तापल्यात आपलं, बहुतेक यामध्ये टाकूयात थोडीशी मोहरी. त्यानंतर यामध्ये टाकू मी ही हिरवी मिरची घेतली एकच, थोडीशी अशी स्लेट करून घेतली आहे. एकच घेतली कारण गावाकडच्या मिरच्या खूप जास्त तिखट आहेत. सो हे झालं की यामध्ये टाकायचे कांदा चॉप केलेला. तुम्ही स्लाईसमध्ये पण टाकू शकता, पण मी असं टाकला आहे चॉप करून. आणि त्यानंतर कांदा थोडा गोल्डन ब्राऊन झाल्यावर टाकायचे आपण टमाटो. बाबूला हॅलो करा तोपर्यंत. बोल बाबू, तू स्कूलला नाही गेला आज? नाही. तर काही बाबूची तर आज सुट्टीच झाली, कारण आज सॅटर्डे असल्यामुळे 8 वाजता स्कूल असती, पण आमचा बाबू उठला 9 वाजता. सो सुट्टी आज हो ना? आज वाचलायस तू? संपलं नाही, आता परवा जायचं परत. आणि मम्मीने इथे देवपूजा केली एकदम मस्त छान, एकदम इतका छान वास येतो. थांब थांब, नाही तर माझा कांदा करपून जाईल बाबू, थांब. सो गाईस, कांदा झाला आता इथे फ्राय करून. आता मी टाकते यामध्ये टमॅटो. एक चॉप केला होता टमॅटो छोटासा, तो टाकते आता यामध्ये. त्यानंतर ना यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी हळद. लाल तिखट टाकू शकता तुम्ही, तुम्हाला पाहिजे असेल तर, तिखट पाहिजे असेल तर. किंवा मग ग्रीन चिली पण तुम्ही अजून ॲड ऑन करू शकता त्यामध्ये. मी एकच टाकली आहे कारण बाबूला वगैरे पण खायचं आहे आणि परत पोटात वगैरे त्रास होतो जास्त हिरवी मिरची खाल्ल्यावर. सो आता हा सॉफ्ट झाल्यावर टमॅटो थोडंसं हळद टाकायची आहे, मीठ टाकायचं आहे. थांबा, टाकते आता मी यामध्ये हळद, थोडीशी हळद. त्यानंतर टाकूया थोडंसं मीठ. मीठ पण थोडंसंच टाका. इफ तुम्ही मॅगी मसाला टाकणार असाल तर यामध्ये मीठ थोडंसं टाका तुम्ही, कारण मॅगी मसाल्यामध्ये पण मीठ असतं. मॅजिक मसाला जो येतो तो वाला बोलते मी. सो त्यामध्ये पण मीठ येतं. सो मी कमी टाकलं आहे मीठ यामध्ये. सो हे सगळं झालं आहे टाकून. थोडासा चाट मसाला टाकूयात आपण. सो गाईज, झालं तर आता आपलं टमॅटो वगैरे सॉफ्ट. आता मी हे मुरमुरे जे पाण्यात भिजवून त्याचं पाणी काढलं पूर्ण, ते इथे ठेवलेत मी काढून बाजूला. असे होतात बघा, एकदम असे पोहेसारखे दिसतंय ते. आणि आता हे टाकूया आपण यामध्ये पूर्ण. थोडेच भिजवले मी, कारण मी पण फर्स्ट टाईम बनवते हे आणि खाते पण फर्स्ट टाईम. सो माहीत नाही कसं बनतं आहे, बघू. हेल्दीच आहे तसं हे पण. सो हे सगळं आता टाकलं आहे मी. आता हे हलवून घेऊयात आपण चांगलं. बघा किती छान दिसतं, एकदम पोह्यासारखं दिसतंय. सेम हेल्दी पण आहे, टेस्टी पण आहे आणि इझी पण आहे. आता यामध्ये आपण लिंबू पिळूयात थोडासा. सो गाईज, आता हा मी थोडासा लिंबू पिळते इथे. थोडाच पिळूया कारण थोडंच घेतलं आहे मी हे. आणि त्यानंतर थोडासा मॅगी मसाला टाकते टेस्टसाठी. हे बघा, टाकते थोडी मॅगी मसाला, थोडासाच टाकते आहे. मी काहीतरी वेगळीच रेसिपी टर्न आउट करते आहे, माहीत नाही मला, पण वेगळं वेगळं टाकते थोडं. असं मॅगी मसाला पण गेलेला आहे, थोडाच टाकला घाबरून, कारण बघू आधी कसं लागतं आहे. चांगलं लागलं तर नक्कीच तुम्हाला सांगेल आणि घाण लागलं तरी तुम्हाला सांगेल. आता टाकायचं यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, जी
सगळ्या डिशेसमध्ये असते. दिसेलच तुम्हाला कोथिंबीर शिवाय टेस्टच नाही. असं टाकले आता कोथिंबीर. आता देऊयात आपण मम्मीला आणि रिव्ह्यू घेऊयात. सो गाईज देते आता मम्मींना. मम्मी सांगा कसं झालंय. तू खाऊन बघ अगोदर. तुम्ही खाऊन सांगा. तू सांग. पिल्लू तर खातच नाही आमचा काय. पिल्लू नुसतं येड आहे. कसं लागतंय मम्मी. चांगलं तर चांगलं सांगा. कोणते तर नाही का तांदूळ असतात ना. तांदूळ सारखं लागतंय. कोणते तांदूळ. असं तांदूळ असतात ना. थांबा गाईज मी पण खाऊन बघते आता कसं लागतंय. सो गाईज इथे आता मी बनवते बटाट्याची भाजी. तुम्ही विचार करत असताल की हे लोक नुसते खात असतात आणि मम्मी इकडे आता तूप काढतायत. साय आम्ही साठून ठेवलेली कारण गावाकडचं दूध ते अस्सल असतं ना मम्मी. विदाऊट पाणी प्युअर दूध. पहिलं साईला तूप काढायचं. पहिल्यांदाच काढतो ना इथं गावात. पहिल्यांदा तूप काढतोय आम्ही. हे साय काय करतोय तू. बाबू पण पॉपकॉर्न काढतोय. बाबूचं पण काम चाललंय आणि मम्मी पण इथे तूप काढतायत. पहिल्यांदा काढतोय आम्ही. साय सगळी आधीपासून साठवून ठेवली होती 1 आठवड्याची आणि मग आता तूप बनवतोय त्याचं. बघू आता किती निघेल मम्मी तूप ह्याचं. पहिल्यांदाच करतोय गावाकडच्या दुधाचं. तिकडे केलंय आम्ही पुण्याला पण गावाकडचं तूप आता अजूनच छान असणार आहे ना मम्मी. थोडं पण पाणी मिक्स नसतं. एकदम एवढी साय येते. एकदम गाडी साय येते गावाला. पण हा टाकलं दूधच पित नाही. दूध का नाही पित तू. नको मला दूध. सगळं नको असतं तुला. नुसतं वरचं खायचं असतं बाबूला. बॉडी बनवायची ना तुला. बॉडी नाही बनवायची. खूप मेहनत असते गाईज हे तूप काढायला. हात दुखून येतो असं फेटून मिक्सरवर नाही काढलं काढूया. पण मेहनत करूनच तूप निघतंय ना मम्मी. होईल पण ना मस्त साईट आहे ना. सो गाईज मेहनत बघा. अर्धा तास झालाय आता तरी पण मम्मी अजून फेटताय तिथे लोणी. अर्धा तास कुठं फेटलं. 10 मिनिटं पण नाही थांबली नाही का. अहो आता व्हिडिओचा टाइम बघायचं का आपण. अच्छा हा थांबल्या पण होत्या मध्ये. सॉरी गाईज सॉरी माय मिस्टेक. आणि इथे ही डाळ मिक्स डाळवाली आपण डाळ बनवली आहे आणि त्यानंतर इथे हा बटाटा झालाय. हा खूप क्रिस्पी लागतो असा. आणि आता मी बनवते चपात्या. सो गाईज बसलो आता आम्ही जेवायला. चपाती ही मिक्स डाळची डाळ बनवली आहे. कांद्याची चटणी बनवली आहे लाल तिखट वगैरे टाकून. सो गाईज आपलं पार्सल आलेलं आहे आता. हे बाथरूमचे एक्सेसरीज थोडेसे मागवलेत. सो आपण उघडून बघू आता काय यामध्ये. सो गाईज हे आलेलं आहे. बघितलंच असतं तुम्ही ओपनिंग करताना. हे बाथरूमचं जे स्टँड असतात. मी पुढे फोटो टाकते तुम्हाला खाली CIP मध्ये. सो हे असं आहे. दिसेलच तुम्हाला असं स्टँड. हे कसं आहे ते आम्हाला पण कळत नाही. आता ते जॉईन केल्यावर कळेल तुम्हाला. खाली बघा तुम्ही फोटो. आणि हे असं ठेवायचं वगैरे. हा बाबू आहे ना नुसतं डोकं खातोय आमचं. आणि हे पण आलंय जे कपडे वगैरे आपण अडकवतो त्याचे हुक येते. सो हे पण आलेले आहेत खूप. एवढं सगळं मागवलेलं आहे. आता बघू आपण हे कधी बसवायचं. सो गाईज तुम्ही नक्कीच विचार करत असाल मी सांगितल्यावर की ही दिवसभर खातच असते का. बट नाही. खायची गोष्ट आली की मी व्हिडिओ काढते. मी खात नसते दिवसभर. तुम्हाला माझ्या तब्येतीवरनं कळतच असेल की मी दिवसभर तर नाही खाऊ शकत. आता मी संध्याकाळचा टाईम झाला आहे. वाजलेत 6:30. सो मी थोडंसं बॉबी तळते आहे कारण बाबूला पण खायचं आहे. आता तो खातो आहे असं शेंगदाणे वगैरे. आणि आता मी बॉबी तळते त्याच्यासाठीच नाही म्हणजे थोडे सगळे पण खातात. सगळे म्हणजे मी मम्मी आणि बाबू तिघं पण खाणार आहे. तिघांसाठी पण बॉबी तळते मी आता. काहीच बसलो आता आम्ही बॉबी खायला. मम्मी तिथे
इथे बाबू खातोय खराब करून आणि इथे मी पण बसलीये. ते कसं खाल्लं जातं रे? हा कसं लागतंय? कसं लागतं? हा दाखवत आणि चपाती कशी लागती? चपाती छान लागते बासमती चपाती. कानाखाली देऊ का एक? हॅलो सो गाईज बाबूला काहीतरी बोलायचंय. हा बोल. गाईस आम्ही मुगा आणलेली झालं. हा काय नीट बोल. आम्ही लिली झालो मुगा. हा? काय काय बोलतोय? लिली झालो आम्ही रेडी झालो बघा. अच्छा बाबू बोलतोय हॅलो गाईज आम्ही रेडी झालो बघा. कुठे चालला तू रेडी होऊन? भूर आपण उद्या जायचंय. सो गाईज उद्या आम्ही चाललोय पुसेगावला. आम्हाला भाजी आणायची थोडीशी. पुसेगाव म्हणजे खटावच्या आधी ते पुसेगाव. ओके बाबूला ड्रम आणायचंय. हा बोल. हॅलो गाईस हा सॉरी गाईज त्याने बंद केलं. बोल. हॅलो गाईस आम्ही बुगा कसं आहे बनकून वाचा. आत्ता नाही रात्री बंद करायचं. अजून आपण दाखवतोय आपण दिवसभरात कसं खातो काय काय खातो. आजचा ब्लॉग आपला त्याच्याबद्दल आहे. काय नाही खा. हो आपण काय काय खाल्लं आज दिवसभरात त्याच्याबद्दल ब्लॉग बनवलाय आज आपण. आपण चिकन खातो. हॅलो गाईस चिकन नाही खात गाईज आम्ही. अजून आम्हाला चिकन खायचं नाहीये. ओके मी बनवते कांदा पकोडा. त्या भाषेत बाबू चिकन बोलतो त्या. सो गाईज आपलं हे आता पकोडाचं रेडी आहे बॅटर. आता बनवतोय आपण पकोडा. सो आता आपण हे पकोडे सोडूया. थोडंसं असं घट्ट बॅटर बनवते मी. हॅलो बघा छोटे छोटे पकोडे असे. मी 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 काय बाबू हा बाबू आहे की ना मला खूप त्रास देतो. मी 2 मिनिट थांब बाबू. मी आम्ही बाबू थांब. सो गाईज बेसिकली मी आज व्हिडिओ सगळा यावर बनवलाय की दिवसभरात आम्ही गावाला काय काय खाल्लंय. सो सकाळपासून ब्रेकफास्ट पासून ते लंच पासून ते डिनर पर्यंत. थांब 1 मिनिट. ते डिनर पर्यंत ते सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय. आणि हा बाबू इतके दिवस बोलत नव्हता माझ्या ब्लॉग मध्ये. आता त्याला अचानक काय झालंय काय माहित नाही. आणि इथे आमचे बनतात गरम गरम कांद्याचे पकोडे. सो झाल्यावर तर मी करेलच शेअर तुमच्यासोबत. ओके हां सॉरी चिकन बनतंय आमचं. सो खाताना आपण भेटूया. हां हे बुक्का आमची मम्मी हॅलो. आमची आई रुपले तर मागे कुठीच पण नाही बुगा. त्याला आमची मम्मा जाते हे बुक. आमची बुगा किती छान आहे बाप्पा. आणि पाणी हाय आणले. मला पाणी पाहिजे. बाय बाय बाय. हा सो गाईज पकोडा रेडी आहे. आणि इथे बसलाय पकोडा खायला हा पकोडिया. हे मला हे सो गाईज बसलो आता आम्ही लंच करायला. इथे कारलं केलंय. हे आलूची भाजी केली आहे. डाळ आणि भाकरी.